एकीकडे देशामध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट। अशातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील साई कृपा कृषी सेवा केंद्रामार्फत बोगस बियाणांची विक्री करण्यात आली। ज्या लोकांनी या कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणे घेतले त्यातील बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बियाणे उगवलेच नाही। यामध्ये अंकुर 335, विकास 335, एशियन 335, महाबीज यासारख्या बियाणांचा समावेश आहे। अंकुर 335 कंपनीच्या मॅनेजर सोबत बोलणी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। तसेच साई कृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे समाधान न करता शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचे वर्तन केले। शेतकऱ्यांना तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, तक्रार करायची असल्यास तक्रार करा, आमचं काही होत नाही, अशा पद्धतीची बोलीभाषा साई कृपा कृषी केंद्राचे ठाकरे त्यांनी वापरली। 17 बॅगा मी साई कृपामधून, काही एशियन 7 बॅगा, 10 बॅगा विकासच्या घेतलेल्या आहे। माझं 5 बॅगा निघाल्या नाही आहे आणि त्याच्यात मी त्याच्याजवळ गेलो होतो त्याला दाखवायला, तर ते माझ्या शेतात आले आणि त्याईनं म्हटलं का बाबा बियाणं तुझं निघते अजूनही बिन। तर या पद्धतीनं आणि माझे 5 बॅगा निघालेल्या आहे, याच्यात 5 बॅगा निघायच्या आहे आणि ते पाहाले आले तर त्यांनी म्हटलं तुझ्या बॅगा अजूनही 5-8-10 दिवस थांब, निघून जाते बुवा, पण निघायची क्षमता नाही आहे, काऊन की बी अंदर सडलेलं आहे, तर त्याच्याने मी डबल पेरणी करत आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांची विक्री नांदगाव तालुक्यात तसेच इतर ठिकाणी चालू आहे। परंतु पेरलेले बियाणे निघाले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। व्याजाने पैसे काढून शेतीची पेरणी केली असता त्यात पण बियाणे उगवलेच नसल्याने मोठ्या विवंचनेत शेतकरी आहे। धानोरा गुरव येथील काही ठराविक गरीब शेतकऱ्यांचे अंकुर 335 चे बियाणे उगवले नाही। दुबार पेरणीची परिस्थिती नसल्याने काही प्रमाणात मदत मिळेल या आशेने कृषी सेवा केंद्राकडे शेतकरी गेले, परंतु त्यांच्या अपेक्षाची घोर निराशा झाली। अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। नितीन जाधव, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव।